एक महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये पडलेल्या माणसाला दहशत निर्माण करण्यासाठी सुरक्षा दिल्याचा निशाणा विजय वडेट्टीवारांनी पार्थ पवार यांच्यावर केलाय। मला वाय+ सुरक्षा देताना यांचे हात कापत होते, मला 10 ते 20 वेळा फॉलोअप घेतल्यावर सुरक्षा मिळाली असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलेलं आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी वाय+ सुरक्षेवरून आता सरकारवर टीका केलेली आहे। मला वाय+ सुरक्षा देताना यांचे हात कापत होते, मला 10 ते 20 वेळा फॉलोअप घ्यावा लागला आणि त्यानंतर सुरक्षा मिळाली असं त्यांनी म्हटलेलं आहे। माणूस लोकसभेला पडला आहे एवढा मोठा असताना आणि आता प्रचारासाठी म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं हे देताय, म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जर ही सुरक्षाचा उपयोग होत असेल तर निवडणुकीमध्ये तुमचा पराजय आहे हे तुम्हाला दिसतंय। या सिक्युरिटीचा वापर करून त्या निवडणुकीमध्ये कुठेही बारामतीच्या आणि त्या परिसरातल्या निवडणुकीमध्ये जर त्याचा उपयोग होत असेल तर राज्य सरकारला याचं उत्तरही द्यावं लागेल। सही करताना आम्हाला वाय+ देत असताना यांचे म्हणजे सही करताना हात कापत होते अशी परिस्थिती होती। आम्हाला 10-20 वेळा फॉलो करायला लागलं तरी पण आम्हाला आता वाय+ला 4 गार्ड देतात आणि विरोधी पक्षनेता असून 2 गार्ड, आणि दुसरीकडे मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून त्यांना जर वाय+ देत असाल तर कुठले तुम्ही निकष लावले त्यांच्यासाठी कुठले निकष आहेत? हा तर मला वाटतं की अंधेरा नगरी चौपट राजा असं सगळं चाललंय राज्यामध्ये।